तर तुम्ही बघू शकता मस्त असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. आणि कोणतं बरं असावं आईस्क्रीम हे, अर्थातच पान आईस्क्रीम. तर पान आईस्क्रीम मी मागच्या वर्षी असंच घरी करून खाल्लं होतं, सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडलं होतं. चला म्हटलं आता आपल्या व्ह्यूअर्सना पण एक पान आईस्क्रीमची रेसिपी देऊया. तर इथे मी नॉर्मल साईजचे 5 पानं घेतलेले आहेत विड्याची, पाव कप दूध, 1 चमचा बडीशोप, 2 चमचे गुलकंद मोठे चमचे आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे. आता या पाण्याचे देठं काढून टाकायचे आहेत आणि आपल्याला याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर का विड्याची ती वाली पानं भेटत असेल, जे मसाला पानमध्ये वापरतात, ती पानं थोडी ब्रॉड असतात आणि मोठी मोठी असतात. जर का तुम्हाला ती वाली पानं भेटली तर ती 2 किंवा 3 पानं इनफ आहेत. पण ही पानं थोडी छोट्या साईजची आहे, जी आपण पूजेत वगैरे वापरतो. त्यामुळे ही मी 5 पानं घेतलेली आहेत. आता यांना व्यवस्थित कट केल्यानंतर हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. वेलची पावडर डायरेक्ट विलायची घेतली तरी चालेल, बडीशोप आणि गुलकंद, किंवा हे जर का तुमच्याकडे साहित्य नसेल तर सरळ जाऊन पानवाल्या भैयांना सांगायचं की कात आणि सुपारी न घालता आम्हाला विड्याचं पान एक बनवून द्या. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक एक्स्ट्रा पान विड्याचं घेतलं त्याच्याकडून प्लेनवालं मागून, तर त्याच्यापासूनही तुम्ही हे पान आईस्क्रीम बनवू शकता. आता इथे 1/3 कप मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि तिला असं व्हिप करून घेतले 3 ते 4 मिनटं. जर का व्हिपिंग क्रीम घालायची नसेल तर फ्रेश क्रीम अवेलेबल मिळते सगळीकडे, ती देखील वापरू शकता तुम्ही. आणि थोडंसं कंडेन्स्ड मिल्क देखील घालू शकता. आता हे जे 3-4 मिनटं व्हिप केल्यानंतर आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं पानाचं, ते घालायचं. आणि थोडासा मी फूड कलर घातलेला आहे, अगदी माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून घातला आहे. आणि किंचितच घातलेलं आहे, जास्त फूड कलर वापरायचा नाही. पुन्हा 2 ते 3 मिनटं व्यवस्थित हे केल्यानंतर अगदी मस्त असं फ्लफी झालेलं आहे. आणि आता आपण याला बघू शकता मस्त असं झालेलं आहे. तर हे सगळं आतमध्ये जमा करून याला प्लॅस्टिकची फॉईल लावून 3 ते 4 तासासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे. आता 3 ते 4 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी सेट झालेलं आहे. कारण ही डबल प्रोसिजर केल्यामुळं काय होतं की आईस्क्रीम आपलं एकदम हलकं होतं विकतच्यासारखं, आणि खायला देखील ते मस्त वाटतं. म्हणून आपल्याला हे डबल प्रोसिजर करायचे आहे. तुम्ही सिंगल केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ते खाताना थोडंसं जाडसर वाटेल. म्हणून आपण हे डबल करतो, जेणेकरून आईस्क्रीम एकदम हलकं होतं. तुम्ही बघू शकता की ती फ्लफी झालेलं आहे, अगदी मस्त क्रीमी क्रीमी दिसत आहे. अशा सॉफ्ट पिक्स आल्या की समजायचं आपलं आईस्क्रीम रेडी आहे. म्हणजे काय, त्या पिक्स खालच्या साईडला वळल्या जातात, म्हणजे त्याला सॉफ्ट पिक्स म्हणतात. आता हे एखाद्या कंटेनरमध्ये काढायचं किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये सेट करायचं असेल तर करू शकता. तर याच्यामध्ये मी 1 चमचा पिठी साखर देखील ॲड केली होती, तर थोडंसं गोडवा येण्यासाठी. तुम्ही नाही घातलं तरी चालेल, कारण गुलकंदमध्ये पण गोडवा असतो, व्हिपिंग क्रीम पण गोड होती. आता याला 9 ते 10 तास सेट करून घ्यायचं आहे. 9 ते 10 तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. आणि ह्या प्लॅस्टिकच्या फॉईल लावल्यामुळं काय होतं की जो काही पाणी धरतं तर ते पाणी आपलं त्याच्यामध्ये येतं, त्याच्यावरती येतं. तर मस्त असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. आता ह्याला 2 ते 3 मिनटानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचं आहे, कारण थोडं घट्टपणा असतो त्याच्यामध्ये. आणि बघू शकता किती सुंदर आईस्क्रीम निघत आहे, मस्तपैकी एकदम क्रीमी क्रीमी आईस्क्रीम झालेलं आहे. तर या पद्धतीनं आपलं हे पान आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. आता याला तुम्ही तुमच्या हव्या त्या पद्धतीनं डेकोरेट करू शकता. मस्त असं माझ्याकडे टुटी फ्रुटी होती ग्रीन कलरची, रेड कलरची, तर मी त्याने याला डेकोरेट केलेलं आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे की मस्त मस्त व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही पण थोडंसं सपोर्ट करा, चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझे बाकीचे देखील व्हिडिओ बघा. बरेचसे आईस्क्रीमचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी शेवटला देते, तर नक्की एन्जॉय करा. थँक्यू.